पाहणार आहे, आज आपण पाहणार आहे विधान परिषदेची निवडणूक पद्धत, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पद्धत राहते तरी कशी, ठीक आहे, निवडून येतो तरी कसं, या पटपट या, लक्ष द्या बे, ठीक आहे। आपल्याला पाहायचं आहे पदवीधर, ठीक आहे, पदवीधर मतदार संघाची निवडणूक पद्धत, ठीक आहे, निवडणूक पद्धत, लक्ष द्या बे, पदवीधर ठीक आहे पद्धत। आता लक्ष द्या कसं निवडलं जाते, लक्ष द्या। विधान परिषद म्हणजे काय, तर हे ठीक आहे काय राज्याचं कायदेमंडळ दोन भागात आहे। एक आहे विधानसभा, तुम्ही डायरेक्ट मतदान करून, तुम्ही सर्व लोक मतदान करून इथं महाराष्ट्राच्या विधानसभेवर 288 खासदार पाठवता, आमदार पाठवता, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे दुसरं विधान परिषद, याच्यासाठी आपण विधान परिषद, ठीक आहे, विधान परिषद। आता लक्ष द्या, पदवीधर मतदारसंघ राज्याचं कायदेमंडळ, काय म्हटलं, राज्याचे कायदेमंडळ म्हणजे राज्यासाठी, राज्य सुव्यवस्थित चालवण्यासाठी कायदे बनवते। विधानसभा आणि विधान परिषद द्विगृही कायदेमंडळ व्यवस्था आहे। इथं 288 डायरेक्ट निवडून दिलेले, तुम्ही मतदान केलेले लोक निवडून जाते इथं, ठीक आहे। याच्यासाठी मी निवडणुकीत उभा नाही, मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभा आहे विधान परिषदेत, ठीक आहे। कुठं उभा आहे, विधान परिषदेत। आता हे जे विधान परिषद आहे, लक्ष द्या, ह्या विधान परिषदेचे लोक कसे निवडून जाते, लक्ष द्या, विधान परिषदेत लोक कसे निवडून जाते। महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर 78 सदस्य निवडून जाते, किती, 78 लोक। तो 78 पैकी लक्ष द्या बे, 78 पैकी 1/3 सदस्य, 1/3 म्हणजे 26 भागा, 78 ले 3 न भागितलं 26 येते। 26 लोक हे जे विधानसभेचे आमदार आहे याच्यातून नाही जात बे, हे बाकीचे लोक उभे ठेवते, ठीक आहे, पक्षाचे, हे लोक आमदार लोक मतदान करते। तर इथं म्हणते का विधानसभेच्या आमदाराद्वारे निवडून दिले जाते, आमदाराद्वारे किंवा सदस्याद्वारे, ठीक आहे। लक्ष द्या, विधानसभेचे आमदार मतदान करते, ठीक आहे, 26 लोक उभे राहते, त्या 26 लोक आले, ठीक आहे, इथं। मग त्याच्यानंतर उरले 26, 1/3 म्हणजे 26, पुन्हा 26 लोक। मग जे महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, ठीक आहे, हे जे पंचायत राजचे सदस्य आहे, त्याच्यात ग्रामपंचायतले अधिकार नाही, पंचायत समितीले अधिकार नाही आहे मतदानाचा, पण मात्र लक्ष द्या, ठीक आहे, नगरपालिका किंवा पंचायत राज संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणते त्याले, ठीक आहे। तर लक्ष द्या, स्थानिक स्वराज्य संस्था, ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे का, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ठीक आहे, यांच्या सदस्याद्वारे लक्ष द्यावे, यांच्या सदस्याद्वारे निवडून दिले जाते। आता लक्ष द्या, यांच्या सदस्याद्वारे विधान परिषदेवर 1/3 सदस्य, विधान परिषदेवर 1/3 सदस्य याच्याद्वारे, त्याच्यानंतर 1/3 सदस्य, ठीक आहे, जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था, ठीक आहे, तर त्याच्यात नगरपालिका, महानगरपालिका आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, जिल्हा परिषद, हे लोक मतदान करते आणि 26 लोक निवडून पाठवत तिथं। त्याच्यानंतर लक्ष द्यावे, त्याच्यानंतर सत्यानाश आहे, ठीक आहे। तर त्याच्यानंतरचा सत्यानाश कसा आहे, थोपा, ठीक आहे। त्याच्यानंतरचे जे 1/3 आहे, इथं गेम आहे, 1/3 म्हणजे 26, ठीक आहे, 1/3 म्हणजे का 26। आता हे जे 26 लोक आहे याचं डिव्हिजन कसं होते, तर लक्ष द्या, याचं डिव्हिजन 14 सदस्य म्हणजे यालेच म्हणते 1/6 म्हणजे आता ते होते 13 होईल, पण तुकडे कसे करायचे म्हणून सरळ एक इकडे टाकला, 13 झाले तर, ठीक आहे। 1/6 आणि 1/6 म्हणजे मग इकडे 12 केले, 14 ने 12 26, ठीक आहे। तर हे जे सदस्य आहेत 14 हे राज्यपाल निवडून पाठवते, राज्यपालाद्वारे, ठीक आहे, म्हणजे राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, काय म्हणलं, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ शिफारस करते राज्यपालाला का तुम्ही इथं पाठवा, ठीक आहे, या माणसाला निवडून द्या। तर पंतप्रधान मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, पंतप्रधान मंडळ वारंवार येऊन राहिलं, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल, ठीक आहे, विधान परिषदेवर, ठीक आहे, वेगवेगळ्या कला, क्रीडा, साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, ठीक आहे, विधान परिषदेवर पाठवते 14 लोक, उरलेले 12 आहे। तर महाराष्ट्रात 12 प्रशासकीय विभाग आहे, त्याच्यानुसार पदवीधर मतदारसंघ पाळला, नागपूर पदवीधर मतदारसंघात 6 जिल्हे आहे, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया। तर इथं मात्र 2 तुकडे होते, लक्ष द्यावे, ठीक आहे, इथं मात्र 2 तुकडे होते। आता इथं खतरनाक काम आहे बे डोंबरेव, आता इथं पहा, ठीक आहे, इथचा गेम पाहून घ्या कसा आहे। तर आता हे जे 12 आहे त्याच्यापैकी 6 म्हणजे याले 1/2 सदस्य म्हणते, ठीक आहे, 1/12, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 1/12 सदस्य म्हणजे 6। आता लक्ष द्यावे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर 26 सदस्य विधानसभेच्या सदस्याद्वारे निवडून दिले जाते, उभे दुसरे राहते, हे मतदान करते। जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेचे सदस्य मतदान करून 26 सदस्य पाठवते। उरलेल्या 26चे तुकडे होते 14 आणि 12, 14 सदस्य राज्यपालाद्वारे निवडून पाठवते, 12 सदस्य त्याच्यात पुन्हा 2 तुकडे 6,
ठीक आहे, शिक्षकांच्या समस्या महाराष्ट्राच्या ठीक आहे विधिमंडळात पोहोचाव्या, त्याचे का प्रॉब्लेम आहे हे तिथं समजून सांगण्यात यावे। याच्यासाठी 6 शिक्षक पदवीधर मतदारसंघ आहे आणि 6 जे पदवीधारक लोक आहे याच्या समस्या आहे, नोकऱ्या येऊन नाही राहिल्या, याड येऊन नाही राहिल्या, ठीक आहे, त्याच्यानंतर अंशकालीन शिक्षकाचा प्रश्न आहे, अनुदानित बिना अनुदानित शिक्षकाचा प्रश्न आहे, पोट्ट्याच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, MPSCच्या परीक्षा बरोबर होऊन नाही राहिल्या, पोलीस भरती, ग्रामसेवक तलाठीच्या परीक्षा, वर्ग 3च्या महसूल जिल्हा परिषदच्या परीक्षा नाही निघून राहिल्या। ठीक आहे, हे जे पदवीधर लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मांडण्यासाठी ठीक आहे पदवीधर, लक्ष द्या याले म्हणते पदवीधर, ठीक आहे पदवीधर मतदार संघ, पदवीधर मतदारसंघाद्वारे 6 सदस्य निवडून झाले, त्याच्यापैकी मी उभा आहे। ठीक आहे, त्याच्यापैकी या जागेसाठी मी उभा आहे, याची निवडणूक कशी होते ते पाहणार आहे। ठीक आहे, आणि 6 सदस्य शिक्षक मतदारसंघातून जाते, शिक्षक। मग शिक्षक जे शिक्षक लोक आहे जिल्हा परिषद, ठीक आहे, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण यायले मतदान करता येते, तिच्यासाठी पदवीधरला नाही करता येत, पण ते लोक पदवीधरमध्ये मतदान करू शकते, याचं पदवीधर म्हणून त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे। ज्यांनी पदवीधरमध्ये नोंदणी केली त्याला इथं मतदान करता येईल। मी ज्या पदवीधर मतदारसंघात उभा आहे, जे लोक पदवीधर आहे त्यांना नोंदणी केली आहे त्यांना इथं मतदान करता येईल। नागपूर पदवीधर विभागातून मी उभा आहे। आता याची निवडणूक राहते कशी ते पाहू। इथं जे 6 जागा आहे, ठीक आहे, ह्या 6 जागा आहेत, आता 3 ठिकाणी इलेक्शन आहे याचं, 3 पदवीधर मतदारसंघाचे, एक पुणे, औरंगाबाद आणि नागपूर। ठीक आहे, आता इथं कसे निवडून जाते ते पाहू। ठीक आहे, आता लक्ष द्या, हे जे निवडणूक आहे, ठीक आहे, हे जे निवडणूक आहे पदवीधर आणि शिक्षक पदाची आणि राष्ट्रपतीची, हे एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे निवडून दिली जाते। आता एकल संक्रमणीय पद्धत म्हणजे का, नुसतं पुस्तकात वाचते पोट्टे। आता बाबे हे जे पदवीधर मतदारसंघ आहे नागपूर, याच्यावर निवडून कसं जायचं ते पाहू आपण। ठीक आहे, हे पाहिलं, कोणाला फोटो गिटो काढायचा असेल कचकन काढून घ्या। ठीक आहे, विधान परिषदेचे सदस्य कसे निवडून दिले जाते, मग आता मिटवतो हे। ठीक आहे, मग आता लक्ष द्या, ही निवडणूक होते कशी ते पाहू आपण रपकन। ठीक आहे, तर आता लक्ष द्या। ठीक आहे, आता ठीक आहे, आता समजा लक्ष द्या बे, हे निवडणूक होते कशी। ठीक आहे, आता पदवीधर, आता समजा नागपूर पदवीधर विभाग, ठीक आहे, नागपूर पदवीधर मतदारसंघ, मतदार आपल्या निवडणुकीसारखी निवडणूक होत नाही। लय लोकांना माहित नाही कसं निवडून दिला जाते, एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे मतदान दिल्या जाते। ठीक आहे, मशीन राहत नाही बे, टिचकूनवाली EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इथं राहत नाही। इथं कोणती मशीन राहते, इथं मशीन नाही, बॅलेट पेपर राहते। जे सदस्य उभे आहे 10-15 जण त्याचे नाव राहील। ठीक आहे, नितेश करायस, ठीक आहे, त्याच्यानंतर BJPचे, त्याच्यानंतर काँग्रेसचे, त्याच्यानंतर अपक्ष असे नावं राहील। ठीक आहे, त्या नावाच्या समोर बे लक्ष द्या, मतदान कसं होते, नाव राहील। ठीक आहे, श्याम, ठीक आहे, राम, ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर 4 गणेश, हे लोक उभे आहे। त्याच्यानंतर ठीक आहे गणपत, ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे पाबे, ठीक आहे 3, 4 आणि 5व्या क्रमांकावर समजा उभा आहे। ठीक आहे, शामराव, रामराव, गणपत, चंपत, हे 5 जण उभे आहे। नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे। इथं लक्ष द्या बे, आता पहा इथं ठीक आहे 10,000 लोकांनी मतदान केलं, तर तुम्हाला पसंती क्रम द्यावा लागते। जांभळ्या रंगाचा पेन राहते, तिथं जांभळ्या रंगाच्या पेनानं तुमचा पेन गिन वापरता येत नाही बे। ठीक आहे, तिथं मराठीत, इंग्रजीत किंवा रोमनमध्ये तुम्ही पसंती क्रमांक दर्शवू शकता। का दर्शवू शकता, पसंती क्रमांक। तुम्ही रामले 1 पसंती क्रमांक दर्शवू शकता, गणेशले 2 दर्शवू शकता, श्यामले तुमच्या मनानं, तुम्हाला जो माणूस आवडते, तुम्हाला वाटते का तुमच्या पदवीधर मतदारसंघाच्या समस्या विधान परिषदेत मांडन, त्याला 1 नंबर द्या। ठीक आहे, का द्या, त्याला 1 नंबर द्या। तर तुम्हाला जो वाटते का तुमच्या समस्या तिथपर्यंत मांडू शकते, ऐकू शकते, त्याला 1 नंबर द्या। त्याच्यानंतर तुम्हाला वाटते का 2 नंबर आपला, समजा ह्या माणूस नाही आला तर 2 नंबरवर आपल्या समस्या ह्या ऐकून विधान परिषद मांडू शकते, त्याला 2 नंबर द्या। 2 नंबरवाला सुद्धा माणूस निवडून येऊ शकते, अशी हे पदवीधर मतदारसंघ। हो काय सर, हो, गेमच तसा आहे, इथं 2च आहे। पण मात्र जो माणूस तुमच्या समस्या काटेकोर मानू शकते त्याला 1 नंबर द्याच, पहिला नंबर त्याला द्या, जो कोणी असन। ठीक आहे, मग आता लक्ष द्या, मग तुम्ही रामले दिलं, कोणी 2 गणेशले दिलं, याले 4 दिलं, याले 5, जेवढे लोक उभे आहेत तेवढा प्रिफरन्स देऊ शकता तुमच्या मनानं, काही गरज नाही। तुम्ही नाही तर सर मी 1-2च दिला चालते, सर मी 1च दिला तर एका माणसाला 1च, हो तसं बी चालते, नाही दिला 2 दुसऱ्याला तरी चालते। तिथं डॅश
स्टार असं गिसं कारभार करायचा नाही, हे अजिबात चालत नाही. फक्त नंबर द्यायचा, ठीक आहे, बॅलेट पेपर डब्यात टाकायचा, खतम काम, तुमचा विषय संपला. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, हे नंबर द्या. आता मतदान झालं, मतदान संपलं, डब्यात टाकलं, गेलं, मतमोजणी आहे. निकाल कसा लागते, सारा खेळ निकालाचा आहे. तर आपल्या निवडणुकीत ज्याला जास्त मतं तो निवडून येते. इथं तसं नाही, इथं एक कोठा राहते. ठीक आहे. निवडणूक अधिकारी तो कोठा ठरवते का जिंकणाऱ्यानं एवढे मतं जिंकायला पाहिजे. मी असं म्हणतो का माया कोठा आता समजा 10,000 नागपूर पदवीधर मतदारसंघात 10,000 वोटिंग झालं, एकूण वोटिंग 10,000. हे मी समजून सांगून राहिलो का वोटिंग गिनती कशी केली जाते. ठीक आहे. तर 10,000 वोटिंग झालं आणि 10,000पैकी लक्ष द्या, मग आता तुम्ही मग ठीक आहे पसंती क्रमांक दर्शवले, 10,000 वोटिंग झालं. आता समजा लक्ष द्या बे, आता समजा गणेशले, ठीक आहे, आता समजा गणेशले, ठीक आहे, गणेशले जर जिंकायचं असेल तर गणेशले अर्ध्यापेक्षा एक कोटा ठरवलं, अर्धे मतदान भेटले पाहिजे. तर 5,001 मतं कोणाला भेटली पाहिजे, गणेशले भेटली पाहिजे, तरच गणेश जिंकून येईल. जे काही उभे आहे त्याला पसंती क्रमांक 1चे, जे कोणी उभे आहे त्याला पसंती क्रमांक 1चे, ठीक आहे, अर्ध्यापेक्षा एक मत भेटले पाहिजे. तो कोटा ठरवते, 4,000चा राहील, 5,000चा राहील, ते निवडणूक अधिकारी ठरवते. ठीक आहे. मी ठीक आहे, माझ्या मताने मी समजून राहिलो का अर्ध्यापेक्षा एक मत जिंकली पाहिजे. ज्याला अर्ध्यापेक्षा एक मत भेटन पसंती क्रमांक 1चे तो डायरेक्ट निवडून येते. पण जर असं नाही झालं, गणेशले 3,000, ठीक आहे, रामले 2,500, ठीक आहे, श्यामले, ठीक आहे, 2,400, ठीक आहे, गणपतले 2,000 समजा, ठीक आहे, 1,500, त्याच्यानंतर ठीक आहे चंपतले 1,000, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर याले 500, ठीक आहे, झाले का 5,000, याले समजा 2,000 आणि याले 500 आहे. ठीक आहे. आता पहा, ठीक आहे, 3, 2, 5, ठीक आहे, 3 आणि 2, 5, ठीक आहे, याले 2,500, 5 आणि 2, 7.5, 7.5, 7.5, 2, 9.5, हां पहा आता. ठीक आहे. असं वोटिंग झालं कसं, 3,000, आता 10,000 एकूण मत झालं, 3,000 गणेशले पडले. आता आपल्या इलेक्शननुसार गणेश निवडून आला, पण असं पदवीधरमध्ये होत नाही. पदवीधरमध्ये कोट्यापेक्षा एक मतदान ज्याला जास्त असेल, पसंती क्रमांक 1चं, ज्याले पसंती क्रमांक, सगळ्यात पहिले पसंती क्रमांक 1 मोजते. ज्याले पसंती क्रमांक 1 आहे त्याले जर त्या कोठ्यापेक्षा जास्त मतं पडले तो निवडून आला. ठीक आहे. मग कोटा समजा 5,000चा ठरवला, 5,001 झाले, पण इथं कोणालाच 5,000 नाही आहे, तर कोणीच निवडून आलो नाही. मग कसं सर, तर मग पाहिजे याच्यात सर्वात कमी मतदान कोणाला पडलं बे, मग पाहिजे सर्वात कमी मतदान कोणाला पडलं. सर्वात कमी पसंती क्रमांक 1चं मतदान पडलं चंपतले. सर्वात कमी पसंती क्रमांक 1चं मतदान, ठीक आहे, सगळ्यात कमी पसंती क्रमांक 1चं मतदान पडलं चंपतले 500. त्याचे 500 बॅलेट पेपर आहे 1 क्रमांकाचे, त्याच्यावर पाहिजे बे. मग त्याला काय करते, मग त्याला करते इलिमिनेट म्हणजे लिस्टमधून गायब, त्याला कट करते, केला कट. चंपतले करते कट, आणि चंपतले कट केलं का चंपतचे जे 500 मतं आहे त्याच्यावर पाहिजे बॅलेट पेपरवर का याच्यावर 2 नंबरचे प्रिफरन्स किती आहे. तर समजा आता लक्ष द्या बे, आता ठीक आहे, याचे जे 500 मतं आहे 2 नंबरच्या प्रिफरन्सचे, तर आता याचे 500 आहे, याच्यापैकी 402 नंबरचे मतं, लक्ष द्या बे, 402 नंबरचे मतं, ठीक आहे, श्यामले आहे. किती आहे, श्यामले 400, ठीक आहे, आणि 100 मतं गणपतले आहेत. याच्यात 100 ॲड होईल आणि याचे झाले टोटल 2100, आणि याच्यात 400 ॲड होईल. चंपतच्या 500 पैकी 2 नंबरचे मतं, ठीक आहे, श्यामले 400 आहे, कचकन त्याच्या 1 नंबरमध्ये मग 2 नंबरचे ॲड होते. पहा मग याचे मतदान झाले, ठीक आहे, 2900, ठीक आहे, किती झाले 2900. ठीक आहे. आता लक्ष द्या, मग आता ठीक आहे, आता समजा याले आपण 1800 घेऊ, याले समजा 1800 होते. ठीक आहे. तर आता ह्या राम, मग आता दुसरा नंबर लागते रामचा, रामले इलिमिनेट करते, असे एक गायब करते. मग अजूनही जिंकलं नाही कोणी, त्याच्या कोठ्यापर्यंत पोहोचलं नाही. तर आता लक्ष द्या बे, ठीक आहे, 5,001 जिंकाले पाहिजे, 5,001 का पाहिजे जिंकाले. आता ह्या 1800 पैकी लक्ष द्या बे, आता ह्या 1800 पैकी हे जे 1800 आहे, ह्या 1800 पैकी, ठीक आहे, हे 1800 2 नंबरचे मतं 1800 जे हे समजा श्यामलेच गेले. ठीक आहे, 1800 1 नंबरवर होते, त्याचे 2 नंबरचे काउंटिंग करते, ते करते इथं याड. मग 1800 याड केले कचकन, किंवा समजा याच्यात, ठीक आहे, आता लक्ष द्या, किंवा समजा याच्यात, ठीक आहे, 1800 याड केले. ठीक आहे, 2 नंबरचे मतं बंदेच्या बंदे श्यामले होते, तर याचे 1800 याड होते. 00 98 17 आहे बा, 98 17 400700.
ठीक आहे, पार लीड मारली. कोणा लीड मारली? गणेश. ठीक आहे, गणेश 3000 होता, तो तिथंच थांबून आहे. 2 नंबरच्या मतानं त्याला जिंकून दिलं. म्हणजे तुमच्या एकदम जवळचा माणूस आहे, तुम्ही त्याला 1 नंबरच देता बा. ठीक आहे, आपल्याला चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे, लक्ष द्या. चांगला माणूस होता श्याम, पण श्यामले 1 नंबर नाही देता येऊन राहिलं. माझ्या जवळचा कॅन्डिडेट आहे, तर 1 नंबर त्याला द्या. आणि 2 नंबर तुम्हाला जो आवडते खूपच, ह्या आपले प्रश्न मांडू शकते, त्याला 2 नंबर द्या. 2 नंबर सुद्धा इथं जिंकून देऊ शकते. ठीक आहे, म्हणून जे जवळचे लोक आहे, जे तुम्हाला वाटते का तुम्ही 1 नंबर द्याच माणसाला द्यायला पाहिजे, तर द्या. तुमचे प्रश्न विधान परिषदेत मांडणार, ह्या माणूस आपले प्रश्न ऐकून घेईल, तर तुम्ही त्याला 1 नंबर द्या. आणि तुम्हाला वाटते का 2 नंबर, ठीक आहे, तुमचे प्रश्न मांडू शकते दुसऱ्या क्रमांकाचा ह्या माणूस, ठीक आहे, किंवा आपल्या जवळचाच आहे त्याला, ठीक आहे, तो माणूस 1 नंबरवर आपल्या मनानं आहे, पण आपण देऊ नाही शकत. आपलं मन म्हणते काय आपला जवळचा आहे झालं, ठीक आहे, तर याला 2 नंबर द्या, त्याला 2 नंबर द्या. 2 नंबरचे वोटिंग सुद्धा जिंकून देऊ शकते. पण तुमचे प्रश्न मांडणारा खतरनाक माणूस असेल तर त्याला 1च नंबरचं मत द्या. ठीक आहे, 1 नंबर सगळ्यात महत्त्वाचा, 1 नंबर सगळ्यात महत्त्वाचा, त्याच्यानंतर 2 नंबरचा महत्त्वाचा. ठीक आहे, म्हणून पदवीधरचं इलेक्शन हे एकल संक्रमणीय पद्धत, राष्ट्रपतीसारखी पद्धत आहे का, याला इलिमिनेट करत जाते. जो खालच्या सगळ्यात 1 नंबरचे सगळ्यात कमी मतं कोणाले आहे, तो ऑप्शन इलिमिनेट होते. जर कोटा पहिल्यांदा, जर एखादा, ठीक आहे, उभा असलेल्या उमेदवारापैकी कोटा जर पूर्ण करू शकला नाही, तर त्याला तर ही पद्धत वापरण्यात येते. ठीक आहे, इलिमिनेशन मेथड म्हणते याले. इलिमिनेट करत जाते खालचा, आणि त्याचे 2 क्रमांकाचे पसंती क्रमांक ज्याले भेटले त्याच्या 1 नंबरमध्ये याड केले जाते. याले म्हणते एकल संक्रमणीय पद्धत. नुसतं पुस्तकात नाही वाचायचं, समजून घ्यायचं डोंबडेव. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही निवडणूक पद्धत आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाची नाही, सर्वच पदवीधर मतदारसंघाची, शिक्षक मतदारसंघाची या पद्धतीने निवडून दिली जाते. म्हणजे 2 नंबरचे लोक, ठीक आहे, मतं महत्त्वाचे पडतात इथं. म्हणून पसंती क्रमांक द्या. ठीक आहे, तुम्हाला वाटते ते द्या. ज्या माणसाला वाटते का तुमचे ठीक आहे, हक्कानं हा माणूस मांडू शकते, हा माणूस आपल्या हक्काचा आहे आणि तो तुमचे प्रश्न विधान परिषदेत ठामपणे मांडू शकते, बोलू शकते, अशाच माणसाला मतदान करा. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.